ग्रामदैवत वागेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ वेळेअभावी कोणाचाही नामोल्लेख न करता सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बांधव आज आपण सर्वजण जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीसाठी आपण सर्वजण गाव एकत्र आलो त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून हार्दिक आभार मानतो। खरं पाहिलं तर आता माझ्या आधी बऱ्याच जणांनी डीपी बद्दल आपल्या सर्वांना माहिती दिलेली आहे। जर का एखाद्या गावामध्ये डीपी पडला असेल आणि तो काही प्रमाणात जर का पूर्ण झाला असेल तर त्या ठिकाणी परत डीपी टाकता येत नाही। मी सांगितलं की एखाद्या ठिकाणी डीपी पडल्यानंतर काय होतं की एखाद्या शेतकऱ्याच्या जागेमध्ये आरक्षण पडतं आणि तो शेतकरी फक्त भूमिहीन होतो। परंतु डीपी करत असताना काय केलं जातं, संपूर्ण जे क्षेत्र आपल्या गावाचं 1200 एकर क्षेत्र जाणार आहे त्यातलं 600 एकरवरती समजा त्यांनी आरक्षण पाडलं, 40% ते 50% जागेवरती आरक्षण टाकलं जाऊ शकतं आणि मग आपण जर का अंदाज घेतला 600 एकरवरती जर का आरक्षण पडलं तर 600 एकर जी जागा आहे ती पुनर्गठित केली जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याला 50% जागा कमी करून 50% जागा दिली जाते। एका कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान होत नाही। ही जरी त्याची चांगली बाजू असते तरी देखील आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे की याच्या आधी आपल्या गावामध्ये डीपी पडलेला आहे, ऑलरेडी काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत, ऑलरेडी बऱ्याच बांधकामांना मान्यता दिलेली आहे, बऱ्याच बिल्डिंग झालेल्या आहेत, अनेक ठिकाणी प्लॉटिंग झालेल्या आहेत आणि आपल्या गावची देखील घरं त्या ठिकाणी आहेत। आपल्या चरोडी गावची जी ओळख आहे ती ओळख म्हणजे शेतकऱ्याचं गाव आणि शेतमालाचं गाव म्हणून आपल्या गावची जी ओळख आहे ती ओळख पूर्णपणे पुसली जाईल। या गावामध्ये शेती पुढे शिल्लक राहणार नाही आणि सिमेंटचं जंगल होईल। त्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। आपल्या गावामध्ये जे स्थानिकांची घरं आहेत त्यांनी प्लॉटिंग मध्ये घरं बांधलेली आहेत, प्रत्येकाचं घर हे अधिकृत नाही। जे अनधिकृत बांधकाम आहेत ती बांधकामं सरसकट पाडली जातील, जी बांधकामं अधिकृत आहेत ती बांधकामं सुद्धा जर का त्यांच्या टीपी प्लॅनमध्ये त्या ठिकाणी एखादं उद्यान येणार असेल, एखादा रस्ता येणार असेल, एखादं हॉस्पिटल येणार असेल तर ते बांधकाम सुद्धा पाडलं जाईल, त्याला मोबदला दिला जाईल। परंतु आतापर्यंत जे कोर्टामध्ये केस झालेला आहे कोणालाही पूर्णपणे गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी मोबदला देताना व्यवस्थित दिलेला नाही। तो मोबदला अतिशय कमी आहे आणि त्यामुळे अधिकृत बांधकामं जरी तुमची असली तरी देखील ती बांधकामं त्या ठिकाणी पाडली जातील। आपण पाहिलं आपल्या गावामध्ये बरेच उद्यान झाले किंवा रस्ते झाले त्याचा टीडीआर जवळजवळ 70 ते 80% आपल्या गावातला टीडीआर संपलेला आहे आणि तो टीडीआर वापरला पुढं पिंपळेपुरं रात्री त्या साईडला आणि त्यानंतर शासनाचा निर्णय आला। त्यानंतर शासनाचा निर्णय काय आला की ज्या ठिकाणचा टीडीआर त्या ठिकाणीच वापरला हवा, परंतु तो निर्णय यायला उशीर झाला आणि आता आपल्या गावामध्ये ज्या बिल्डिंग उभ्या राहणार आहेत जवळजवळ 70 ते 80% टीडीआर संपलेला आहे आणि राहिलेल्या 70 ते 80% डेव्हलपमेंटसाठी आपल्या गावाला सुद्धा टीडीआर शिल्लक नाही आणि मग बिल्डरांच्या साठी हा घाट घातला गेलाय का याचा विचार आपण करणं गरजेचं आहे। कारण 22-23 मजली 25 मजली बिल्डिंग होणार कसं काय जर का टीडीआर शिल्लक नसेल तर। आपल्या गावातला टीडीआर तर ऑलरेडी दुसरीकडे वापरला गेलाय, त्यामुळं आपण सर्वांनी या टीपीला विरोध करणं गरजेचं आहे। आपल्या गावची जी ओळख आहे म्हणजे तुम्हाला जी जमीन दिली जाईल ती जमीन एका ठिकाणी दिली जाते सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून। मग आपल्या गावची जी ओळख आहे म्हणजे काळजीवाडी आहे, भोसकी वस्ती आहे, गावठाण आहे, गुरडे वस्ती आहे, हे आपल्याला ओळखता पण येणार नाही। ज्या ठिकाणी सरसकट लेवल केली जाणार, सरसकट एका ठिकाणी डेव्हलपमेंट केली जाणार, एक ठिकाणी आपल्याला जागा काढून दिल्या जाणार। अनेक शेतकऱ्यांच्या आपल्या कोर्ट केसेस चालू आहे, ज्यांच्या कोर्ट केसेस मालकी हक्काबद्दल चालू आहे त्या ठिकाणी त्यांची जागा पुनर्गठित केली जाईल, परंतु जोपर्यंत कोर्टाचा निकाल येणार नाही तोपर्यंत कुणालाही त्या जागेवरती ताबा घेता येणार नाही, ती जागा सरकारकडे पडून राहील। आपण पाहिलं म्हाळुंगे सारख्या गावामध्ये सुद्धा टीपी करण्याचा प्रयत्न झाला, गुजरातमध्ये देखील प्रयत्न झाला, परंतु टीपी पूर्ण का होऊ शकली नाही तर त्या ठिकाणी पालिकेला निधी पुरा पडला नाही आणि त्यामुळे आता जर का टीपी करायची म्हटलं तर आपल्या जागा घेणार आणि टीपी डेव्हलप करायला निधी सुद्धा आपल्याला टॅक्स भरला घेणार आहे। आपल्याला काय सांगणार तुमच्या 40% 50% जी जागा तुम्हाला दिली जाईल त्या जागेला भाव वाढून मिळणार आहे, परंतु भाव हा वाढला जाणार नाही, आपली जागा निम्म्याने कमी होणार आहे। बजरंग भाऊने सांगितलं 1 एकर जागा असेल तर 4 भाव असेल तर 10 गुंठे जागा येते, 50% वाढ झाली तर 5-5 गुंठे प्रत्येकाला त्याला 2 पोरं करायचं काय भाव वाढून।
विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आपल्याला जे काय प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न करू. आता आमदार साहेबांनी आयुक्तांना निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला स्थगिती देऊ, परंतु आपल्याला स्थगिती नकोय. टीपी रद्द झाला पाहिजे आणि ते कायम स्वरूपाचं झाला पाहिजे. कारण 2018 सुद्धा महानगरपालिकेमध्ये टीपी आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी विरोध झाला, परंतु त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली. परत आयुक्त बदलणार, नवीन अधिकारी येणार आणि परत तो मागचा निर्णय पुढे आणणार, परत टीपीला आणायचा प्रयत्न करणार. आपल्याला टीपीला स्थगिती नको, टीपी रद्द झाली पाहिजे. आणि जोपर्यंत टीपी रद्द होत नाही तोपर्यंत आपण उपोषण असेल, आंदोलन असेल, रस्ता रोको असेल, आपल्याला जे करायचंय ते करायची तयारी आपण सर्वांनी ठेवली गेली पाहिजे. जे महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की एखाद्या शेतकऱ्याचा काही भाग वगैरे गेला, काळजीवाडी वगैरे गेली, वगैरे गेली, बाकीच्या गावावर टीपी पडला म्हणून काळजीवाडीवाल्यांनी मोकळं व्हायचं, भोसलेवाल्यांनी मोकळं व्हायचं असं करायचं नाही. हे संकट आपल्या पूर्ण गावावरती आलेलं आहे आणि त्यामुळं जोपर्यंत एक फूट सुद्धा जागा टीपी मधनं बाहेर येत नाही तोपर्यंत हा लढा आपण कायम चालू ठेवायचा आहे. ही जमीन आपल्या मालकीची आहे, आपल्या आई वडिलांनी जोपासलेली आहे, ही आपली संस्कृती आहे, आपल्या मुलांचं भविष्य याच्यामध्ये आहे. हा विचार आपण सर्वांनी करावा हीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि हे मीटिंग आयोजित केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवू हीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.